अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातात. अशा प्रकारचे हे छान असे चविष्ट आणि तेवढे छान असे क्रंची मुरमुऱ्यांचे लाडू अगदी झटपटसुद्धा तयार होतात आणि तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी तयार करत असाल ना, तरी अगदी 101% तुमचे लाडू छानच तयार होतील. जसे व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी तसेच. फक्त काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत, त्या जर तुम्ही यूज केल्या तर अगदी असेच लाडू तयार होतात. आणि हाताला सुद्धा अजिबात चटका लागणार नाही. त्यासाठी सुद्धा टिप दिलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात आधी मी इथं चाळणीमध्ये सगळे मुरमुरे जे आहेत, जेवढे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत, तर ते आपल्याला सगळ्यात आधी चाळून घ्यायचे आहेत. तर मी इथं 3 वाटी मुरमुरे छान असे चाळून घेणार आहे. जेणेकरून काय होईल, की त्यामध्ये अशा प्रकारचं जे मुरमुऱ्यांमध्ये व्हाईट व्हाईट असतं ना, तर ते चाळल्यानंतर निघून जाते. तर इथं मी छान मुरमुरे सर्व जे आहेत तर स्वच्छ चाळून घेतलेले आहेत. तर इथं बघू शकता किती सारं पांढरं जे आहे ना तर ते खाली पडलेलं आहे. त्यामुळे शक्यतो मुरमुरे जे आहेत तर ते चाळूनच घ्या. त्यानंतर आपल्याला ह्या मुरमुऱ्यांना छान असं थोडंसं म्हणजे 2 ते 3 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, की ज्यावेळेस आपण मुरमुरे त्या पाकामध्ये टाकतो तर तो पाकामध्ये मुरमुरे टाकल्यानंतर असे एकदम बारीक-बारीक मुरमुरे होत नाही. अगदी छान जसेच्या तसे मुरमुरे राहतात आणि त्यामुळे ते खायलासुद्धा तेवढेच चविष्ट लागतात. तर इथे 2 ते 3 मिनिट छान मी मुरमुरे भाजून घेतलेले आहे. आता आपण त्या चाळणीमध्ये त्यांना काढून घेऊयात. आता आपल्याला त्याच कढईमध्ये पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी अगदी थोडंसं यामध्ये मी तूप घालते. तूप घातल्याने काय होतं, की कुठलाही जो आपण लाडू, चिक्की किंवा काहीही बनवत असू ना, तर त्याला छान अशी एक चमक येते. त्यानंतर इथं मी 1 वाटी आपला जो साधा गूळ असतो ना, तर तोच वापरलेला आहे. चिक्कीचा गुळाचा वापर मी या ठिकाणी केला नाही आहे. आणि त्यानंतर इथं अगदी थोडंसं मी पाणीसुद्धा टाकलं आहे. म्हणजेच गूळ खाली चिपकणार वगैरे नाही आणि व्यवस्थित तो छान असा मेल्ट होईल. तर आता इथं आपल्याला व्यवस्थित हा सगळा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे आणि पुढे मी तुम्हाला दाखवलेलं आहे, की कशाप्रकारे आपल्याला त्याची छान अशी गोळी तयार करून घ्यायची आहे. तर सतत पाक हलवत आपल्याला अशा ह्या स्टेजवर आला ना, की आपल्याला टेस्ट करून बघायचं आहे. टेस्ट म्हणजे अशा प्रकारे, की ना त्याची अशी छान अशी गोळी तयार झाली पाहिजे. तर इथं गोळी तर तयार होते, पण ती अशी छान अशा हातामध्ये राहत नाही आहे. ती अशी खाली निसटते. म्हणजेच या स्टेजला जर आपण यामध्ये मुरमुरे टाकले, तर ते बांधलेसुद्धा जाणार नाही, नाहीतर काहीच होणार नाही. तर अजून आपल्याला 2 ते 3 मिनिट छान पाक शिजवून घ्यायचा आहे. तर आता सतत हलवत मी इथं परत पाक 2 ते 3 मिनिट छान शिजवून घेते आणि मग परत सेम प्रोसेसने आपल्याला चेक करून पाहायचं आहे. तर इथं बघू शकता आता मी परत थोडासा जो पाक आहे ना, तर तो चेक करून बघणार आहे आणि इथं ना बबल्स जे आहे ना, तर ते हळू कमी होत आहेत. तर आता इथं बघू शकता आता आता जो आहे ना, तर तो 2 ते 3 मिनिटानंतर आपला पाक अगदी परफेक्ट असा तयार होईल. तर अशा प्रकारे आपल्याला गोळी जी आहे ना, तर ती छान अशी तयार झाली पाहिजे. म्हणजे हातात घेतल्यानंतर ना, त्याचा एक छान अशी बारीक गोळी बांधली गेली, की समजायचं की आपला पाक छान असा तयार झाला आणि हाताला पण ती गोळी चिटकायला नको. त्यानंतर यामध्ये सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे सोडा. तर अगदी चिमूटभर सोडा यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि तो घातल्यानंतर आपल्याला अगदी झटपट म्हणजे पटापट सगळं छान असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे चमच्याने आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला हळू करून मुरमुरे घालायचे आहेत. एकदम मुरमुरे घालायचे नाही, थोडंसं अंदाज घेत घालायचा. आता इथं मला अंदाज आहे त्यामुळे मी वाटीने जेवढे मी मुरमुरे घेतलेले होते ना, तर ते संपूर्ण मुरमुरे यामध्ये मी टाकून घेतले. आणि काहीही वेळ न घालवता आपल्याला अगदी पटापट ही जी शेवटची प्रोसेस आहे ना, तर ती करायची आहे. कारण इथं जर आपला टाईम गेला तर मग संपूर्ण जे मुरमुरे आणि गुळाचा पाक आहे ना, तर तो कडक व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अगदी पटापट हलवून घ्यायचं. 1 ते 2 मिनिट फक्तच गॅसची फ्लेम चालू ठेवायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेमसुद्धा बंद करायची. आणि आता ह्या स्टेजला आपल्याला मुरमुऱ्यांमध्ये जर डायरेक्ट हात घातला ना, तर खूप प्रचंड हाताला भाजतं. त्यामुळे अशा प्रकारची आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये पळी असते. तर त्याने काय करायचं, की आपल्याला एकसारखे लाडू नाही वळायचे किंवा कशी पण असं ना एक प्लेटमध्ये ना असं थोडंसं मिश्रण टाकत जायचं एकेका लाडूचं. म्हणजेच काय होतं, की ते थोडंसं गारसुद्धा होतं आणि आपल्याला हाताला पण भाजत नाही आणि ज्यावेळेस आपण लाडू बांधतो, तर ते लाडू अगदी सहज संपूर्ण व्यवस्थित असे बांधले जातात. तर इथं मी ना सगळ्या लाडूंचं म्हणजे असे 4 ते 5 ज्या प्लेटमध्ये जेवढे लाडू बसले ना, तर तेवढं मिश्रण मी संपूर्ण काढून घेतलं आणि आता आपण त्यांना बांधून घेणार आहोत. असं केल्यामुळे काय होतं, की हाताला अजिबात चटका थोडासा सुद्धा लागत नाही. तर इथं मी ना थोडंसं हाताला पाणी लावलंय.
तर ते पाणी मी तुम्हाला दाखवलं. अजिबात हाताला चटका वगैरे काहीच लागत नाही आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने ना आपले लाडू बांधले जातात. जर आपण डायरेक्ट कढईमध्ये हात टाकायला गेलो ना, तर प्रचंड हाताला चटका लागतो. अगदी तुम्ही हाताला पाणी लावा की काही लावा, ते ऑलरेडी खूप गरम असतं पाक वगैरे, त्याच्यामुळे हात खूप भाजतात आपले आणि मग आपल्याला असे पदार्थ करायची अजिबात इच्छा होत नाही. तर तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशी ट्रिक वापरून ना कोणत्याही प्रकारचे लाडू बनवू शकता अगदी सहज. तिळाचे म्हणा, मुरमुऱ्यांचे म्हणा. आता तिळाचे तर आपण लाडू काही खात नाही, आता हिवाळा संपलाय त्यामुळे. पण अशा प्रकारचे मुरमुऱ्यांचे लाडू तर सगळ्यांनाच आवडतात. तर तुम्ही सुद्धा ना अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा. आणि या ठिकाणी मी मस्त असे संपूर्ण जे लाडू होते ना, तर ते बांधून घेतलेले आहेत. तर लहान-मोठ्या आकाराचे लाडू माझ्या इथे या ठिकाणी तयार झाले आहेत. पण बघू शकता किती मस्त असे तयार झाले. अजिबात काहीही कुठेही अ, मुरमुरा चिमला गेलेला नाही, म्हणजे अगदी बारीक वगैरे झालेला नाही, काही नाही. अगदी मस्त असे संपूर्ण जे लाडू आहेत ना, तर ते आपले तयार झाले. अगदी कमीत कमी वेळेमध्ये फक्त 10 मिनिटाच्या आतमध्ये हे लाडू तयार होतात. खायला पण छान लागतात आणि हाताला पण चटका लागत नाही. तर तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.